तर या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणामध्ये माळशिरसमधून माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते या विजयी झालेल्या आहेत। यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, त्यांचाही विजय झालाय। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचाही विजय झालाय। हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनीही बावडा लुमेवाडी गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती आणि त्यांचाही चांगला विजय झालाय। यासोबतच कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी खटाव गटातील डॉक्टर प्रिया शिंदे या देखील भाजपच्या तिकिटावरती विजयी झालेल्या आहेत। यासोबतच भाजप आमदार राहुल आवाडेंची कन्या सानिका आवाडे या हातकणंगले तालुक्यातील कोरोची मतदारसंघातून निवडणुकीला रिंगणामध्ये होत्या, त्यांचाही विजय झालेला आहे। शिराळा तालुक्यातील भाजप आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख यांची कन्या साई तेजस्वी सत्यजित देशमुख या कोकरूड जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या आहेत। विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश महेंद्र लाड सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बाजी मारलेली आहे। कुंडल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत त्यांनी भाजपच्या धनश्री लाड यांचा पराभव केला। यासोबतच राणा जगजित सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी सुद्धा तेर जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले आहेत। म्हाड्यातून ताराजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवली होती आणि ते विजयी झालेले आहेत। यासोबतच दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे खेड आंबेगाव पारगाव जरकवाडी गटातून त्यांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे देखील विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेहुणे असणारे अजय बिरवडकर विजयी झालेले आहेत। बिरवडकर खेडमधल्या भडगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले आहेत। यासोबतच शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे यांचा सुद्धा पाचोड गटातून विजय झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार उदयसिंह राजपूत यांनी आपल्या पत्नी पूनमबाई उदयसिंह राजपूत यांना कन्नडच्या नागद गटातून उमेदवारी दिली होती, त्यांचाही विजय झालेला आहे। यासोबतच खानापूर तालुक्यातील नागेवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी शिवसेनेच्या उमेदवार शीतल बाबर ह्या देखील विजयी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अंभई गटातून आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल अमीर यांनी दणदणीत असा विजय मिळवलाय। यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांचे मुलगी रुपाली झेंडे देखील विजयी झालेले आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस गटातून तिकीट मिळालं होतं। आमदार अनुराधा चव्हाण यांचे सख्खे पुतणे निखिल कल्याणराव चव्हाण हे देखील फुलंब्री तालुक्यातील गानोर जिल्हा परिषद गटमधून विजयी झालेले आहेत। यासोबतच माजी आमदार संजय पाटील वाकचौरे यांच्या पत्नी सुनीता वाकचौरे या देखील ढेकरिंग गट येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणुकीला उभ्या होत्या। आता या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांच्या नातेवाईकांचा पराभव झालेला आहे। यातीलच मोठं नाव म्हणता येईल परभणीतील माजी मंत्री वरपुडकर यांना मोठा धक्का बसलेला आहे।